नमस्कार. सारास क्रिएशनमध्ये परत आपले स्वागत आहे. आज आपण एक स्वस्तिकाची छोटी पट्टी शिकणार आहोत. त्याचा उपयोग तुम्हाला चौरंगाभोवती, पाटाभोवती किंवा देवासमोर पट्टी अशी ठेवण्यासाठी होईल किंवा ताटाभोवती आपण आता महिरप गोल अशा पाहतो. पण हा पट्टा कसा काही पंगत वगैरे बसली तर तुम्हाला सलग असा मोठा करता येईल अशी पट्टी मी आज शिकवणार आहे. तर त्यात असे छोटे छोटे स्वस्तिक आहेत बघा. मी वरती दाखवते पट्टी. तर त्याप्रमाणे आपल्याला हे असे स्वस्तिक छोटे छोटे स्वस्तिक करायचे. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे 5 नंबरचे मी इथे मल्टी कलर घेतलेले आहेत. तुम्ही 2 कलरही घेऊ शकतात किंवा म्हणजे दोन स्वस्तिकाचे कलर आणि एक क्रीम कलर बेस असे 3 कलरही घेऊ शकता किंवा मल्टी कलरमध्येही तुम्ही करू शकता. तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी इथे 5 नंबरचे सुद्धा पट्टीला माझ्या सुरुवातीला मी हा राणी कलर वापरला आहे म्हणून तो घेते. क्रीम कलर आहे. 30 नंबरचा तंगूस आहे. वायर आहे. वायर म्हणते कात्री आहे आणि मी सुईमध्ये वायर ओवून त्याला गाठ मारून घेतलेली आहे. तर आपण ही महिरप किंवा पट्टी करायला सुरुवात करूया. ह्या पट्टीमध्ये आपल्याला ना चौकड्याची विण करायची आहे. तर मी सुरुवातीला 4 क्रीम कलरचे मणी ओवून घेते. आणि जिथे गाठ मारली आहे त्या पहिल्या मण्यामधनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढते. असा आपला एक चौकडा तयार होईल. अशा आपल्याला सलग 4 चौकडे तयार करायचे. 4 आता दुसरा चौकड्या करण्यासाठी आपण सुईमध्ये 3 मणी ओढलेत. आता मणी ह्या मण्यामधनं आपण बाहेर आलेलो आहोत. तर माझी सुई वरच्या दिशेने आहे तर मी खालून ही अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. असा दुसरा चौकडा आपला तयार झाला आहे. आता तिसरा चौकडा करण्यासाठी ह्या मण्यात यायचं आहे. मी अजून पुढचे 2 करून घेते आणि मग तुम्हाला दुसरी लाईन सांगते. हे बघा असे 4 चौकड्यांची लाईन पूर्ण झाली. आता आपल्याला दुसऱ्या लाईनीला सुरुवात करायची. तर आपलं वायर असं मधल्या दिशेने आहे. तर आता ह्या मण्यामधून मी असं इकडच्या साईडला काढून घेते बाहेर. हे बघा आता दुसरी चौकड्याची लाईन पण आपल्याला प्लेनच करायची आहे. तर आपल्याकडे हा पहिला मणी तयार आहे. मी सुईमध्ये 3 मणी घालणार आणि इथला चौकडा पूर्ण करणार. हे बघा सुई आपली ह्या दिशेने आहे तर मण्याच्या उलट्या दिशेने आपण सुई अशी बाहेर काढणार आहोत. आता आपल्याला दुसरा चौकडा करायचा आहे इथे ह्या दुसऱ्या मण्यावर. तर मी 1 2 3 4 अशा 4 मण्यांमधनं सुई फिरवून ह्या दिशेने सुई बाहेर काढणार आहे. दोरा घट्ट ओढा. आता हे बघा आपल्याकडे चौकड्यासाठी हे 2 मणी तयार आहेत. तर आता अजून 2 मणी सुईत घालून मी इथला चौकडा पूर्ण करते. सुई ह्या सुईत ह्या मण्यातून आणि ह्या मण्यातून बाहेर काढणार आहे. आता सुई आपण ह्या मण्यातून बाहेर काढणार आहोत. सरळ पुढे न घेता ह्या साईडच्या मण्यातून काढणार आहोत. कारण असं जर काढलं तर तो थोडा दोरा ओढल्यासारखा होतो आणि पट्टीत तो दोरा दिसतो पण. हे बघा आता इथे 2 मणी तयार आहेत. अजून 2 मणी घालून इथला चौकडा पूर्ण करते आणि पुढचाही करून घेते आणि तिसरी लाईन कशी करायची ते सांगते. हे बघा इथे माझे 2 चौकड्यांच्या लाईनी पूर्ण झाल्यात. तिसऱ्या लाईनला आपल्याला इथे सुरुवात करायची. दोरा आपला ह्या साईडला आलेला आहे. आता मी ह्या 2 मण्यांमधनं फिरवून घेते दोरा.
आता ह्या तिसऱ्या लाईनीत आपली स्वस्तिकाला सुरुवात होणार आहे, पण हा सुरुवातीचा पहिला चौकडा जो आहे तो क्रीम कलरचाच येणार आहे, म्हणून मी आता सुईमध्ये 3 मोती घालून घेते आणि हा चौकडा पूर्ण करते. नाही बघ, हा पहिला चौकडा पूर्ण झाला. सुई आता ह्या मण्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे स्वस्तिकाला सुरुवात होत आहे, तर मी सुरुवातीला एक क्रीम कलरचा मणी आणि एक राणी कलरचा मणी घालणार आहे. आणि ह्या दुसऱ्या चौकड्यातला हा जो वरचा मणी आहे, हे बघा, हा त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. आता तिसरा चौकडा करायचा आहे, तर ह्या मण्यामध्ये यायचं आहे आपल्याला, म्हणजे 1 2 3 4 अशा 4 मण्यांमधनं मी सुई फिरवून घेणार आहे. आता आपल्याला इथे एक क्रीम कलरचा आणि एक राणी कलरचा असे 2 मणी घालायचे आहेत. एक क्रीम आणि एक राणी. आता ह्या राणी कलरच्या मण्यामधनं साईडकडे फिरवून घ्यायचं आहे. हा तिसरा चौकडा पूर्ण झाला आहे. आता चौथ्या चौकड्यासाठी ह्या मण्यात यायचे साईडच्या. सरळ घालायचा नाही, कारण सरळ घातला तर असा इथे मध्ये ह्या 2 मण्यांच्या मध्ये असा दोरा दिसतो. नाही बघ, आता इथे साईडला आपल्याला 2 क्रीम कलरचे मणी घालायचे आहेत आणि हा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता चौथी लाईन चालू होणार आहे, तर दोरा आपला इथे मध्ये आहे, तर आपण ह्या मण्यातून सुई अशी ह्या बाहेर काढणार आहोत. आता इथे 2 क्रीम कलरचे आणि एक राणी कलरचा मणी घ्यायचा आहे. 2 क्रीम आणि एक राणी कलर. तर सुई अशी या साईडनी फिरवून घ्यायची आहे. आता दुसरा चौकडा आपल्याला ह्या राणी कलरवर करायचा आहे, म्हणून मी 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधनं सुई अशी फिरवून बाहेर काढणार आहे. आता इथे एक क्रीम कलरचा आणि एक राणी कलरचा मणी घ्यायचा आहे. क्रीम आणि एक राणी. तर हा साईडचा जो राणी कलरचा मणी आहे, त्यातनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता तिसरा चौकडा करायचा आहे, म्हणून ह्या साईडच्या ह्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे 2 पूर्ण राणी कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि सुई अशी ह्या दिशेने बाहेर काढायची, म्हणजे तिथला तिसरा चौकडा पूर्ण होणार. आता हा चौथा पूर्ण करायचा, त्याच्यासाठी 1 2 3 4 अशी 4 मण्यांमधनं मी फिरवून घेते.
आता एक क्रीम कलरचा आणि एक राणी कलरचा मणी, एक क्रीम एक राणी. तर हे साईडच्या राणी कलरमधनं सुई अशी बाहेर काढायची आहे. आता आपल्याला वर 1 2 3 4 5वी लाईन करायची आहे. तर मी ह्या 1 2 3 मण्यांमधनं सुई अशी बाहेर फिरवून घेणार आहे. आता सुईमध्ये 2 क्रीम कलर आणि एक राणी कलरचा मणी घेते. बघा, तशी खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. तर इथला साईडचा करायचा आहे म्हणून मी इथे या मण्यातून सुई बाहेर काढली. राणी कलरची मणी आहेत. त्या खालच्या राणी कलरमधून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. तर तिसरा चौकडा करायचा आहे. तर आपल्याला 1 2 3 4 ह्या राणी कलरमध्ये यायचं आहे आपल्याला. तशी मी फिरवून घेते आणि ह्या मण्यातून बाहेर काढते. आता इथे एक क्रीम कलरचा आणि एक राणी कलरचा मणी येणार आहे. आणि ह्या साईडच्या राणी कलरमधनं सुई अशी बाहेर काढायची. चौकड्याची विण असल्यामुळं करायलाही खूप सोपी आहे. पण हे स्वस्तिक एकदम सरळ नसून थोडंसं असं क्रॉसमध्ये असल्यासारखं डिझाईन आहे स्वस्तिकाचं. आता इथे 2 राणी कलरचे मणी घ्यायचे. आपली 5वी लाईन पूर्ण झाली. आता 6व्या लाईनीसाठी ह्या राणी कलरच्या मण्यामधनं बाहेर यायचं. आता इथे 2 राणी कलरचे मणी, 2 क्रीम कलर आणि एक राणी कलर येणार. 2 क्रीम आणि एक राणी. तर सुई अशी या दिशेने खाली काढायची. हा 6व्या लाईनीचा चौकडा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या चौकड्यासाठी 1 2 3 4 या 4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. सहाव्या लाईनीतला दुसरा चौकड्या करण्यासाठी सुईमध्ये 2 क्रीम कलरचे मणी घातलेत आणि ह्या साईडच्या राणी कलरमधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढते. आता तिसऱ्या चौकड्यासाठी ह्या मण्यात यायचे. तर 1 2 3 असं ह्या मण्यांमधनं मी सुई फिरवून घेते. सॉरी 3 नाही 2 मण्यांमधनं. तर ह्या साईडच्या मण्यामध्ये आपण आलेलो आहोत. आता इथे 2 राणी कलरचे मणी घालायचे.
त्या राणी कलरमधनं अशी सुई इकडे बाहेर काढायची आहे. आता चौकडा इथे चौथा पूर्ण करायचा आहे, म्हणून आपण 1 2 3 4 मण्यांमधनं सुई अशी फिरवून काढणार आहोत. हे बघ, आता इथे 2 क्रीम कलरचे मणी घालायचे आहेत. तर 7व्या लाईनला सुरुवात करायची, म्हणून आपल्याला ह्या मण्यापर्यंत यायचं आहे. 2 मण्यांमधनं मी सुई फिरवून घेते. आता इथे आपल्याला पूर्ण क्रीम कलरचा चौकडा येणार आहे आणि बाकी स्वस्तिक पूर्ण झाले, फक्त इथे एक राणी कलरचा येणार आहे. तर 7व्या लाईनीत आपलं स्वस्तिक हे पूर्ण होणार आहे. आता 3 मणी मी क्रीम कलरचे घालते आणि तो चौकडा पूर्ण करते. सुई आता ह्या साईडच्या मण्यामधनं वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे एक क्रीम कलर आणि एक राणी कलर. तर ह्या राणी कलरच्या मण्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची. सुई कधी खालच्या कधी वरच्या दिशेने येईल. आता हे बघा, तिसरा चौकडा पूर्ण करायचा आहे, म्हणून 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. इथे आपलं स्वस्तिकाचं पॅटर्न पूर्ण झालं आहे. ही 2 क्रीम कलरनीच पुढचे 2 चौकडे पूर्ण करायचे. छान असं छोटंसं स्वस्तिक आपलं तयार झालं आहे. खरं तर स्वस्तिक हे पूर्ण 1 2 3 4 5 लाईनीचंच खरं स्वस्तिक आहे. तर तुम्ही हे असं एखादं पॅटर्न साईडला करून पुढची पट्टी करताना तुम्हाला ते लक्षात येईल. कारण प्रत्येक वेळेस आपण हे पाहत बसण्यापेक्षा एक साईडला 5 मण्यांच्या पट्टीचं छोटं स्वस्तिक करून घ्यायचं. मग आता दुसरा पट्टा म्हणजे स्वस्तिक येण्यासाठी मी एवढं हे विणून घेते आणि नंतर दुसऱ्या स्वस्तिकाला कशी सुरुवात करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता आपल्याला दुसरं स्वस्तिक करायचं आहे. त्यासाठी मी म्हणजे हा स्वस्तिक संपल्यानंतर क्रीम कलरच्या 3 लाईन करून घेतल्या. तुम्ही त्या 3 लाईन जरी लक्षात ठेवल्या तरी चालतील. म्हणजे आपला हा हे बघा, ह्या इथे आपली स्वस्तिकाची लाईन संपली. त्याच्यानंतर मी 1 2 3 ह्या केल्यात. आता दुसरं स्वस्तिक पूर्ण तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला क्रीम कलरचा चौकडा करायचा आहे. तर सुरुवातीला मी सुईमध्ये 3 मणी घालून तो चौकडा पूर्ण करते. सुई ह्या साईडच्या मण्यामधनं काढायची.
तर सुईमध्ये मी एक क्रीम कलर आणि एक आकाशी कलरचा मणी घेतला आहे. तर सुई हा खालचा जो मणी आहे त्यातनं वरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढायची. हा दुसरा चौकडा पूर्ण करायचा आहे. तिसऱ्या चौकड्यासाठी ह्या मण्यात यायचे. तर 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे एक क्रीम कलरचा आणि एक आकाशी मणी घालायचा आहे. तर ह्या साईडच्या मण्यातनं ब्लू कलरच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता तिसऱ्यासाठी ह्या साईडच्या मण्यामध्ये यायचं, म्हणजे 1 2 ह्या मण्यांमधनं फिरवून घ्यायचे. आता इथे 2 क्रीम कलरचे मणी. ह्या मण्यातून सुई बाहेर काढायची. तर ह्या चौथ्या लाईनीला इकडे सुरुवात करायची, म्हणून ह्या साईडच्या मण्यातनं सुई अशी बाहेर फिरवून घ्यायची. आता पुढची लाईन करताना 2 क्रीम आणि एक ब्लू कलरचा मणी येणार आहे. तर साईडचा दुसरा चौकडा पूर्ण करण्यासाठी 1 2 3 4 4 मण्यांमधनं सुई अशी फिरवून इकडे वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे एक क्रीम आणि एक ब्लू मणी घ्यायचा आहे. आणि ह्या साईडच्या मण्यातनं बाहेर काढून हा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता तिसऱ्यासाठी 1 आणि ह्या 2 मण्यांमधनं काढून सुई बाहेर काढायची. आता इथे पूर्ण दोन्ही ब्लू कलरचे मणी येणार आहेत. तर सुई अशी ह्या मण्यातून खालच्या दिशेने बाहेर काढायची. तिसरा चौकडा पूर्ण झाला. तर चौथ्यासाठी आपण 1 2 3 ह्या मण्यांमधनं फिरवून घेणार आहेत सुई. आता इथे एक क्रीम कलर आणि एक ब्लू कलर. त्या साईडच्या ब्लूमधनं खालच्या दिशेने बाहेर काढायची. हा चौथा चौकडा पूर्ण झाला. पुढच्या लाईनसाठी 1 2 3 ह्या मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे 2 क्रीम कलरची आणि एक ब्लू मणी येणार आहे. तर सुई आपली खालच्या दिशेने, तर अशी उलट्या साईडने आपण काढणार आहोत सुई. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्या साईडच्या ह्या क्रीम कलरमधनं काढायची सुई. आता 2 ब्लू कलरचे मणी घ्यायचे आणि ह्या खालच्या ब्लूमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची. आता तिसरा इथे चौकडा पूर्ण करायचा, म्हणून 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधनं अशी फिरवून घ्यायची.
आता इथे एक क्रीम कलर, एक क्रीम कलर आणि एक ब्लू कलर घालायचा आहे आणि ह्या साईडच्या ब्लूमधनं सुई खालच्या दिशेने अशी बाहेर काढायची. तिसरा चौकडा पूर्ण झाला. तर चौथ्या चौकड्यासाठी एक आणि ह्या दोन मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. तर इथे दोन ब्लू कलरचे मणी घालायचे. आणि ह्या लाईनीचा शेवटचा चौकडा पूर्ण करायचा आहे. आता पुढच्या लाईन करण्यासाठी ह्या मण्यात यायचं आहे. म्हणजे एक आणि दोन ह्या मण्यातनं फिरवून घ्यायचं आहे. आता इथे दोन क्रीम आणि एक ब्लू येणार आहे. तशी अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. ह्या लाईनीतल्या दुसऱ्या चौकड्यासाठी 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधनं सुई फिरवून वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता दोन क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत. आणि साईडच्या ब्लूमधनं खालच्या दिशेने बाहेर काढायची. ह्या लाईनीतला दुसरा चौकडा पूर्ण. तिसऱ्यासाठी 1 2 3 ह्या 3 मण्यांमधनं तीन नाही, ह्या 2 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे दोन ब्लू कलरचे मणी घालायचे आहेत. आणि ह्या ब्लूमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. हा तिसरा चौकडा पूर्ण. तर चौथ्यासाठी 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता इथं दोन क्रीम कलरचे मणी घालायचे आहेत. साईडच्या ब्लूमधनं सुई बाहेर खालच्या दिशेने बाहेर काढायची. ह्या लाईनीतला चौथा चौकडा पूर्ण झाला. आता वरची लाईन करण्यासाठी ह्या मण्यात यायचं आहे. तर 1 2 3 ह्या मण्यांमधनं सुई फिरवून काढायची. आता इथे स्वस्तिकाचा शेवटचा मणी घालायचा आहे आपल्याला ब्लू कलरचा. त्यासाठी जी पूर्ण लाईन करायची तर त्याआधी सुरुवातीला 3 क्रीम कलरचा मण्यांचा चौकडा येणार आहे. तीन मणी घालून हा चौकडा पूर्ण केला. आता सुई ह्या क्रीममधनं वरती काढायची. आता इथे एक क्रीम कलर आणि एक ब्लू कलर असे दोन मणी घालणार आणि ह्या स्वस्तिकाची शेवटची लाईन पूर्ण करायची. आता इथे राहिलेले दोन चौकडे हे क्रीम कलरच्या मण्याने येणार आहेत. तर मी सुई ह्या क्रीमपर्यंत काढून घेते. आता 2 क्रीम घालून तिसरा चौकडा पूर्ण करायचा आहे.
शेवटचा पण 2 क्रीम कलर घालून पूर्ण करायचा आहे. आपण ह्या 2 स्वस्तिकांच्या मध्ये क्रीम कलरच्या 3 लाईनी घेतलेल्या आहेत. हे मी जे अंतर मधलं ठेवले ते 3 लाईनींचं ठेवले. तशाच गॅपनी तुम्ही करू शकता किंवा एक लाईन करूनही तुम्ही करू शकता. तर ही पट्टी कशी आवडली ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच भरपूर प्रमाणात लाईक व शेअर करा. धन्यवाद.